आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। तवा गरम कढई गरम केलेली आहे। आपण तेल सोडूया। सुकी शेपूची भाजी करणार आहे म्हणून मी जास्त तेलाचा वापर नाही केलेला आहे। तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये जिरे वापरूया। जिरे टाकू। शेपूच्या भाजीला आपण जास्त काही मटेरियल वापरणार नाहीये, फक्त कांदा आणि लसूण वरच करणार आहे आणि मसाले टाकून थोडेसे चवीला। आता आपण बघूया आपली डाळ शिजली आहे का नाही। बघू शकता डाळीतलं पाणी सगळं आटलेलं आहे। डाळ पण चांगली शिजली आहे डाळ। जरी कच्ची असली तरी आपण शेपू टाकल्यावर हिरव्या पालेभाज्यांना पाणी सुटतं, म्हणून त्याच्यामध्ये ती अर्धी राहिलेली जी असेल डाळ शिजली नसेल तर ती त्याच्यात शिजून निघेल। पण ही डाळ ऑलमोस्ट शिजली आहे। डाळ पूर्ण शिजून निघाली आहे। आता ही शेपू आहे, दिसायला जास्त दिसते पण आता वाफेवर शिजली की ही कमी होऊन जाईल। आपण ह्याच्यात टाकूया शेपूला। शेपू स्वच्छ धुवून साफ करून आणि कापून घेतली आहे मी। बघू शकतात आता आपली भाजीला कसं पाणी सुटलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडा पण पाण्याचा वापर नाही केलेला आहे, फक्त शेपूला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि आपली भाजी पण शिजून तयार झालेली आहे, खाली लागायला लागली आहे। बघू शकता। आता आपण गॅस ऑफ करून सर्व करू शकतो। आपली चण्याची डाळ तर मी आधीच दाखवली शिजलेली आहे म्हणून।